घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे। आज आपल्याला एक दुर्मिळ वनस्पती गावलेली आहे कोकणातच। याचा तांत्रिक उपयोग आणि औषधी कानासाठी उपयोग सांगतो तुम्हाला। वनस्पतीची ओळख बघा आधी, वनस्पतीचे येल दाखवा आधी गुरुजी। बघा या वनस्पतीचे पिकल्यानंतर फळ असे होतात आणि येलाचे बघा पान असे आहेत। बघा कात्री कडेने डिझाईन एक अशा प्रकारे वेल येतो, ह्याचा वेल आहे आणि ह्या वेलाच्या खाली खाली एक कंद असतो। खाली ह्याला एक असा बटाटे एवढा कंद असतो। ही बघा असं येल आहे। नाव सांगा तुम्ही। गोमेटी। हां गोमेटी 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 या फळाचं नाव, ह्या वनस्पतीचं नाव आहे गोमेटी। तर ही वनस्पती भाजी करून खातात जंगली लोक, आदिवासी भागातले लोक। ह्याचे फळ बघा एकदम सुंदर आणि पिकलेलं फळ एक असं आहे, तुम्हाला फळ पण दाखवतो। तर या फळाचं काय करायचं, ह्याचे मग आपल्याला कानासाठी वापर करायचा मित्रांनो। कानासाठी वापर कसा करायचा तुम्हाला सांगतो। एक 2 चमचे ते 4 चमचे खोबरेचं तेल घ्यायचे एका वाटीमध्ये। ह्याच्या बिया निघतात, हे बिया काय करायचे काढवायच्यात। ह्याच्या बिया बी तुम्हाला दाखवतो बघा, अशा बिया मोठ्या आहेत बघा। बघा ही बिया आहेत, बघा ही खाली पडली एक बी, बघा ही अशी बी आहे ह्याच्यात। बघा बी कडवून काय करायचं, तेल 2 थेंब कानात टाकायचे मित्रांनो। तुमचा कसला बी कानदुखी असू द्या आणि कानदुखी राहत नाही, तर ह्याच्यासाठी तुम्हाला कानासाठी रामबाण औषध आहे। आणि ही कान ती 20 मिनिटात दुखायचं राहतं। असं एकदा दोनदा जर तुम्ही टाकलं रोज संध्याकाळी, 2 ते 3 दिवसात कानाचे विकार असतात 2 दिवसात राहतात। 2 थेंब टाका असे बघा ही आहे। आणि फळ असे आणि ह्याला खाली एक कंद असतो, खाली कंद बी खायला चांगला असतो, विषारी नाही। बुलनवेल सारखा एक कंद असतो खाली, तांत्रिक कामाला त्याचा अलग उपयोग आहे, ते का मी सांगत नाही। त्याच्यात जग कल्याणसाठी म्हणून एक औषध उपयोग सांगितलं आहे। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। चला वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या। चला राम राम।